नमस्कार. आजच्या भागामध्ये आपल्याला खूपच छान असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. इकडे वैदेही विचार करते. ती म्हणते, काहीही झालं तरी मल्हारला मला स्वरा त्याची लेक आहे ही गोष्ट सांगायलाच पाहिजे. त्याशिवाय मला चैन पडणार नाही. त्याच्या आधी जर माझं काही झालं तर मी स्वतःला माफ करू शकत नाही. असं म्हणत ती स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करू लागते. तिथे तिला एक एक्सायचं पान दिसतं आणि ते एक्साय ब्लेड ती उचलते. तिथलं घेते आणि तो दोर कापू लागते आणि फायनली वैदेही ही मोनिकाच्या तावडीतून सुटलेली आपल्याला पाहायला मिळते. इकडे मल्हारला काहीही करून वैदेही कुठे आहे हे शोधायचं असतं. त्याचबरोबर क्षमाने सांगितलेलं असतं की एक ज्योतिषी भेटलेले होते आणि त्या ज्योतिषांनी मला सांगितले की वैदेहीला काही होणार नाही. तर मल्हार क्षमाकडे येतो आणि क्षमाला विचारू लागतो, वहिनी ते ज्योतिषी कोण आहेत? त्यांच्याकडे आपण जाऊया ना. आपण तिथे जाऊन शोध घेऊया ना. नक्की काय झालेलं आहे, नक्की कशामुळं असं होतंय हे आपण शोध घेऊया ना, असं मल्हार म्हणू लागतो. मल्हार जेव्हा असं म्हणत असतो तेव्हा मात्र इकडे आपल्याला पाहायला मिळतं की मल्हारच्या डोक्यात विचार चालू असतात. काहीही झालं तरी मला वैदेहीकडे जायचं आहे. वैदेही माझी जिवंत आहे, तिला शोधायचंच आहे. इकडे मोनिका फोनवरती बोलत असते. तिला फोनवरती कळलेलं असतं. त्यावेळेस आज रात्री आपल्याला शोध घ्यावाच लागणार आहे असा विचार स्वरा करू लागते आणि स्वराला मोनिकाचं फोनवरचं बोलणं ऐकून खात्री पटलेली असते की माझी वैदेही आई ही जिवंत आहे. माझ्या आईला काही होणार नाही असं स्वरा विचार करत असते. स्वरा म्हणत असते, आज रात्री काही करून मला शोध घ्यायचाच आहे. तर आजच्या भागाचा रिव्ह्यू आपण सुरू करूया. इकडे मोनिका म्हणत असते की हे सगळं माझ्यामुळं झालं मल्हार. या सगळ्याला मी जबाबदार आहे. हे सगळं माझ्यामुळं झालेलं आहे असं मोनिका बोलत असते. मोनिका मल्हारला म्हणत असते की तिथे माझ्या जीवाचं बरं वाईट झालं असतं तरी चाललं असतं. मला वाईट वाटतंय कारण आज वैदेही तुझ्या आयुष्यात नाही, ते फक्त माझ्यामुळं. त्या क्षणी वैदेहीने मला वाचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. मला नाही जगायचं, मला या घरात राहायचं नाही, मी दोषी आहे मल्हार असं म्हणत मोनिका नाटक करत असते. तर इकडे आपल्याला पाहायला मिळतं मल्हार म्हणतो की नाही मोनिका, असं नको बोलूस तू. त्याचबरोबर विजयही म्हणतो, आता डिवोर्स फाईल केलेला आहे मोनिका, तू या घरात राहू शकते. अजूनही फक्त डिवोर्स फाईल झालेला आहे, 6 महिने बाकी आहेत. त्यामुळं तुझाही या घरावरती अधिकार आहे. त्याचबरोबर विजय हा इकडे मल्हारला म्हणतो की तू सांग तिला. मल्हार म्हणतो की हे बघ मोनिका, अशा अवस्थेत मी तुला कुठेही जाऊ देणार नाही, तू याच घरात राहायचं आहेस असं तोही मोनिकाला सांगू लागतो. तर इकडे मोनिका मात्र भलतीच खुश होते आणि तेवढ्यात पिहू आलेली असते. पिहू पण लगेचच मोनिकाला मिठी मारते. इकडे वैदेही विचार करत असते, काहीही झालं तरी मला मल्हारच्या आयुष्यात पुन्हा जायचं आहे. ह्या मोनिकाने जे काही बोललेले आहे ते तिला आठवत असतं. मोनिका म्हणत असते, या आंधळेपणाचं नाटक घेऊन मी मल्हारकडून सिंपती मिळवणार आहे आणि काहीही झालं तरी मल्हारच्या आयुष्यात पुन्हा एंट्री मिळवणार आहे. काहीही झालं तरी मल्हार हा माझाच असणार आहे. मला तो आवरून देणार आहे, माझे कपडे चेंज करणार आहे. हे सगळं वैदेहीला आठवत असतं. तिला खूप वाईट वाटत असतं. आणि त्याचवेळी इकडे आपल्याला पाहायला मिळतं निरंजन आणि स्वरा किचनमध्ये असतात. स्वरा म्हणत असते की मामा, मोनिका काकूला सगळं दिसतंय, ती नाटक करते. त्यामुळं आपल्याला काही करून आता शोध घ्यायचा आहे की नक्की इकडे मोनिका काकूला कसं दिसतंय हे आपल्याला सर्वांच्या समोर आणायचं आहे. दोघंही किचनमध्ये असतात. निरंजनच्या लक्षात येतं की मोनिका येत आहे. निरंजन गॅस चालू ठेवतो आणि तो तसाच तिथून स्वराला घेऊन बाजूला उभा राहतो. निरंजनलाही चेक करायचं असतं की आता नक्कीच मोनिकाला दिसतंय का नाही ते. मोनिका इकडे विचार करू लागते, गॅस कोणी चालू ठेवलेला आहे? आता ही संधी आहे, हा गॅस बंद करते. कारण तिने श्वेताला आवाज देते पण श्वेता काही ओ देत नाही. मग मोनिका गॅस बंद करण्याचा विचार करते. पण तेवढ्यात मल्हार येत असतो आणि मोनिकाने घातलेल्या गॉगलमध्ये तिला दिसतं की मल्हार तिकडून यायला लागलेला आहे. गॉगलच्या ग्लासवरती तिला ते रिफ्लेक्ट झालेलं असतं. मल्हार तिला येताना दिसत असतो आणि मग मोनिका म्हणते, चला आता या संधीचा आपल्याला फायदा घ्यायचा आहे. ते म्हणजे की आता मल्हारला कळेल की मला त्रास होतोय, मी त्रासात आहे, ही गोष्ट मल्हारच्या लक्षात येईल असा विचार मोनिका करू लागते आणि
मल्हार आलेला पाहून मोनिकाही त्या गॅसवरती हात ठेवते आणि जोरजोरात ओरडू लागते. तेव्हा मल्हार धावतच मोनिकाकडे जातो. पण इकडे स्वराला वाटत असतं की आता मल्हार गुरुजी माझ्यासमोर येणार आहे, सगळ्यांच्या समोर येणार आहे, की मोनिकाला दिसत आहे ते. मोनिका गॅसच्या वरती हात ठेवते, कारण तिला मल्हारसमोर दाखवून द्यायचं असतं की तिला काहीच दिसत नाही आहे, ती आंधळी आहे, तिला त्रास होत आहे. आणि तिला त्या ग्लासमध्ये मल्हार आलेला दिसल्यामुळं ऐनवेळी स्वराचा डाव उलटतो आणि बाजी मोनिकाच्या बाजूने होते. कारण मोनिका ही तिथे शांतपणे आणि चालाखीने वागत असते. स्वरा आणि निरंजन विचार करत असतात की आत्ता मोनिका गॅस बंद करेल आणि दूध का दूध पाणी का पाणी होईल. पण इथं घडतं वेगळंच. मल्हार धावत मोनिकाच्या मदतीला जातो आणि मल्हार म्हणतो, अगं मोनिका, तुला काय हवं नको ते सांगायचंच ना. तू स्वतः कशाला असं करतेस? आम्हाला सांगितलं असतं तरी आम्ही दिलं असतं ना तुला. तू असं नको वागत जाऊ, तुला माहिती आहे ना. आणि तो मोनिकाला घेऊन आता रूमकडे जाऊ लागतो. सगळ्यांना बोलवतो, ओरडतो, म्हणतो, फर्स्ट एड बॉक्स घेऊन ये श्वेता, तुला लक्षात येत नाही आहे का? शेवटी कोण येऊन गेलेलं? मग श्वेता म्हणते की नाही, मला नाही माहिती कोणी येऊन गेलं होतं किचनमध्ये. कारण मल्हारला शोध घ्यायचा असतो की गॅस नक्की कोणी चालू ठेवलेला आहे त्या गोष्टीचा. तर तसं म्हटल्याबरोबर श्वेता तिथून जाते. मल्हार आता मोनिकाला घेऊन बेडरूममध्ये येतो. त्याने तिच्यासाठी फर्स्ट एड बॉक्स आणलेला असतो आणि त्या फर्स्ट एड बॉक्समधून तो तिच्या हाताला मलम लावून देऊ लागतो. कारण तिला भाजलेलं असतं. तो मोनिकाला म्हणत असतो, मोनिका, काय हे तुझं? तुला लक्षात येत नाही आहेत का साध्या साध्या गोष्टी? लक्ष देऊन वागायचं कळत नाही आहे का? अगं, तुला काय हवं होतं ते आम्हाला सांगायचं होतं ना, आम्ही कोणीही आणून दिलं असतं. मोनिका म्हणते, नाही, मला फ्रूट्स हवे होते म्हणून आले होते, पण ते दिसलं नाही ना. इकडे आपल्याला पाहायला मिळतं इलू ही विक्रमला म्हणत असते, खरंच तुम्ही बापलेक. इकडची बाजू तिकडे, इकडच्या कानाची गोष्ट तिकडच्या कानालाही तुम्ही कळू दिली नाही. अरे, मलाही तुम्ही समजू दिलेलं नाही. म्हणजे तो ॲक्सिडेंट, त्यानंतर त्या वैदेहीचं किडनॅपिंग, त्यानंतर हॉस्पिटलमधले मोठमोठे डॉक्टर्स मॅनेज करणं, ह्या सगळ्या गोष्टी कशा केल्यास तुम्ही? विक्रम म्हणतो, गोष्ट अशी होती की काही झालं तरी मोनिकाचा डाव उलटला नाही पाहिजे असं मला वाटत होतं. त्याच्यामुळं मला काहीही करून मोनिकाला कामत हाऊसमध्ये पुन्हा पाठवायचं होतं, मल्हारच्या आयुष्यात पुन्हा एंट्री करायची होती. त्यासाठी मला हे करणं भाग होतं, म्हणून तुला मी काही सांगितलं नाही. असं म्हटल्याबरोबर इलू म्हणते, काय खरंच मानलं पाहिजे, तू डायरेक्टली हॉस्पिटलमधून मोनिकाची एंट्री ही मल्हारच्या आयुष्यात केलेली आहे, कामत हाऊसमध्ये मोनिकाला पाठवलेलं आहे. इलू हे बोलत असते. त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं मल्हार मोनिकाच्या हाताला मलम लावत असतो. मोनिका म्हणते, काय हे माझे डोळे, माझ्या डोळ्यातून पाणीही येत नाही, नक्की काय म्हणायचं काय याला? आणि मल्हारकडे ती पाहत असते आणि ती रडायचं नाटक करते. तिच्या डोळ्यातून पाणी येऊ लागतं आणि ते पाणी मल्हारच्या हातावरती पडतं आणि मल्हार म्हणतो की मोनिका, अगं रडतेस कशाला? मोनिका म्हणते, बघितलंस ना, हे सगळं असं झालेलं आहे. मला ना असं वाटतंय की त्यापेक्षा तिथे वैदेही असायला हवी होती. माझ्यामुळं वैदेहीचा जीव गेलेला आहे. माझ्या जगण्याला काहीच अर्थ नाही. मी अशी ही आंधळी होऊन बसलेली आहे. त्यामुळं मला कळतच नाही आहे की नक्की काय करायचं आहे, असं ती बोलत असते. त्याचवेळी मल्हार तिची समजूत घालू लागतो. तिला म्हणू लागतो, असा विचार नको करूस तू. आणि ती म्हणत असते की वैदेही जिवंत असणार आहे, तिला काही होणार नाही. आणि स्वतःहून जाता स्वतःच्या पायावर तिने धोंडा मारून घेतलेला आहे. तिने मल्हारच्या समोर वैदेहीची आठवण काढलेली आहे. मल्हारही म्हणतो, हो, वैदेहीला काही होणार नाही. आणि तो मोनिकाला म्हणतो, तू थांब इथे. आणि तिथून तो जाऊ लागतो आणि मोनिकाला म्हणतो, काही लागलं तर आम्हाला सांग. आणि मल्हार तिथून निघून गेलेला असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं स्वरा ही निरंजनला सांगत असते की खरंच मी पाहिलं होतं, मनुका काकू जिवंत आहेत असं ती सांगत असते. तेव्हा मनुका काकू यांना दिसत नाही आहे, त्या नाटक करतात असं ती निरंजनला सांगत असते. निरंजन म्हणतो, हे बघ, तू काहीही बोलू नकोस. मगाशी जर मल्हाररावांना आपण काही सांगितलं असतं ना, आपलाच प्रॉब्लेम झाला असता. लक्षात येते का तुझ्या? शांत राहा जरा तू. असं म्हणत तो इकडे स्वराला म्हणतो की तुझ्या डोक्यातून ही गोष्ट काढून टाक. स्वरा म्हणते, बाप्पा, मला माहिती आहे, माझ्यावर कोणीही विश्वास नाही ठेवला तरी चालेल, पण मला माहिती आहे की मनुका काकूंना सगळं दिसत आहे आणि काही करून तू माझ्यासोबत आहे ना, मग मी सगळ्यांच्या समोर हे सत्य आणणार आहे, असं स्वरा बोलत असते.
त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं इकडे वैदेही म्हणते काही करून मला मल्हारला सांगितलं पाहिजे. स्वरा ही त्याची लेक आहे, त्यामुळं मला लवकरात लवकर इथून बाहेर पडलं पाहिजे असा विचार ती करत असते. त्यानंतर तिने विचार करते, बाजूबाजूला पाहते तर समोरच तिला एक्सवाय ब्लेड दिसतो आणि तो ब्लेड ती पुढे सरकत जाऊन पकडते आणि तो हाताचा दोर आहे ती त्याने कापू लागते. हाताची गाठ एकदा सुटली की आता बाकीच्या गोष्टी सोडणं तिच्यासाठी सोपं होतं आणि तिने सगळा दोर सोडून टाकते. आता फायनली वैदेही सुटलेली असते आणि तिथून ती पळणार असते आणि तेवढ्यात ते गुंड पुन्हा येतात आणि ते पुन्हा तिथं आलेले असतात समोर. ते पाहून इकडे वैदेहीला धक्का बसतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं वैदेही तिथून पळून निघालेली असते, पण गुंड तिथं आल्यामुळं वैदेही आता पुन्हा त्यांच्या तावडीत सापडते. इकडे मल्हार हा क्षमाकडे येतो आणि म्हणतो, वहिनी तुम्ही म्हणाला होतात ना, तुम्हाला त्या ज्योतिषांनी सांगितलेलं आहे की वैदेहीला काही होणार नाही, तुम्ही सांगा ना, आपण जाऊया ना त्या ज्योतिषाकडे, विचारूया ना त्याला. तेव्हा क्षमा शांतच राहते. इकडे मोनिकाला त्या गुंडांचा फोन आलेला असतो आणि त्यांनी सांगितलेलं असतं की तिने स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तिथे स्वरा हे बोलणं सगळं ऐकत असते. मोनिका म्हणते, काळजी करू नका, आज रात्री मी येत आहे, तिला चांगलं बांधून ठेवा आणि दिवसभर तिला खायला प्यायला काही द्यायचं नाही, मी आल्यावर पाहते असं ती बोलत आहे. तेव्हा स्वरा म्हणते, नक्कीच आज रात्री काहीतरी कळणार आहे, काहीही करून मला आज रात्री गेलं पाहिजे. आता स्वरा या सगळ्याचा शोध घेणार आहे. थँक्यू.